मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाणं घालण्यास मनाई केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं दादर येथील कबुतरखाना तात्पुरत्या स्वरूपात बंद केलाय। मुंबई महापालिकेनं या कबुतरखान्यात बांबूच्या पराती बांधून त्यावर ताडपत्री टाकून हा कबुतरखाना बंद केलाय। त्यामुळे नाराज झालेल्या जैन समाजाच्या वतीनं आज मुंबईत शांतिदूत यात्रा काढण्यात आली। दादरसह मुंबईतल्या विविध कबुतरखान्यांवर झालेल्या कारवाईमुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्याचं सांगण्यात येतं। मुंबई महापालिकेनं दादरचा कबुतरखाना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची कारवाई केल्यानंतर आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखनं त्या परिसराचा आढावा घेतला। दादरमधील कबुतरखान्यावरती महानगरपालिकेने काल संध्याकाळी कारवाई केली आहे। स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर देखील महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत। संपूर्णपणे हा परिसरामध्ये जे कबुतरखाने आहेत ते ताडपत्रीने बंद करण्यात आले आहेत आणि इकडे स्थानिकांचा तीव्र विरोध होता। स्थानिकांनी आंदोलन देखील केलं होतं, तरी देखील महानगरपालिकेने संपूर्णपणे हा कबुतरखाना बंद केला आहे। त्याचबरोबर काही फलक लावून इकडे सूचना जाहीर केल्या आहेत की त्यामध्ये कोणत्याही कबुतराला धान्य खायला घालू नका, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात येईल, असं देखील सूचना जाहीर करण्यात आली आहे। संपूर्णपणे ताडपत्री लावून आता हा कबुतरखाना बंद केला आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान मुंबईतल्या कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचं मुंबई महापालिकेचे धोरण हे अन्यायकारक असल्याचा आरोप जैन धर्मीयांकडून करण्यात येतोय। पाहूया आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखला जैन धर्मगुरूंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली। महानगरपालिकेने कबुतरखान्यावरती कारवाई केली, यानंतर कुठेतरी जैन समाज हा आक्रमक झाला आहे। सध्या आपल्यासोबत त्यांचे गुरु आहेत। कबुतरामुळे कुठेतरी मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे। आरोग्यासाठी बघा, ड्रग्स, गांजा, अफीम, चरस हे नाही आहे का? मोठे मोठ्या फॅक्टऱ्या चालते हे नाही आहे का? पुऱ्या रस्त्यावर तुम्ही कोंबड्या कापतात हे गलत नाही आहे का? प्रणाम द्या ना। त्यांच्याकडे काही सबूत नाही, कबुतरामध्ये मेलेला आहे। चरस, गांजा, एमडी हे बंद करा। आपण बघू शकतो संपूर्ण जैन समाज हा आता आंदोलन करत आहे आणि कबुतरखान्यांवरची कारवाई ही याचा ते निषेध करत आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। मुंबईतल्या कबुतरखान्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। मी आज सकाळी नॅशनल पार्कमध्ये कार्यक्रमामध्ये गेलो होतो। तिथे मी नॅशनल पार्कमध्ये ओपन जागेमध्ये कबूतरखानाचा भूमिपूजन केला आणि माझे असं मत आहे की नॅशनल पार्क, आरे कॉलनी तिथे आपण जानवरांचं मुक्त विचरण आहे, तर कबुतरांचा पण तिथे कमीत कमी सुरू केला पाहिजे। एक नवीन अननेसेसरीची कंट्रोवर्सी सुरू होईल, त्यानं काही मार्क काढला पाहिजे, हा मताचा मी आहे। MCGMचे म्हणजे महानगरपालिकाचे आयुक्ताने पत्र लिहिलं, त्याने मी सर्व सूचना दिली आहे। 2-3 दिवसानंतर मी सर्व लोकांना घेऊन त्याने भेटणार पण आहे। मी एक वेळा पालिकाच्या अधिकाऱ्याने भेटलो, कमिशनरची भेट घेतली होती। त्यानंतर कोर्टाचा अजून नवीन निर्णय आला। मी जे जगे 3-4 सूचित आहे त्यामध्ये लोकांच्या वास्तव्य